सर्वच महापुरुषांना महामात्यांना मी नमन करतो, वंदन करतो। गेल्या आठवड्यामध्ये आपण आपल्या भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा केला। त्याच दिवशी आपल्या श्रीगोंदा शहरातील पोद्दार इंटरनॅशनल हायस्कूल या ठिकाणी आमचा समस्त आंबेडकरी चळवळीतील विचारधारेतील सर्वच लोकांचा असा आरोप आहे की जाणून बुजून फक्त महापुरुषांना तिथं टाळण्यात आलं, त्यांचे प्रतिमा ओवाळण्यात आल्या किंवा त्यांच्या प्रतिमा तिथं लावल्या गेल्या नाही। याचा जाब विचारला असता, आमच्या एका पत्रकार मित्रांनी याचा जाब विचारला असता, त्यांनी टोलवटोलीची उत्तरे दिली आणि ही उत्तरे देत असताना आमच्या महापुरुषांचा इथे त्यांनी अवमान केलेला आहे। आमच्या पत्रकार बांधवांनी विचारलं होतं की त्या बॅनरवरती आपले छत्रपती शिवाजी महाराज असतील, लोकशाही अण्णाभाऊ साठे असतील, महात्मा फुले असतील, शाहू असतील किंवा आपले संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांच्या प्रतिमा आम्हाला तिथं का दिसल्या नाही। तर याला उलट उत्तर देताना तिथला माजोर्डा प्राचार्य शहा नामक यांनी असं उत्तर दिलं की संविधान फक्त काय बाबासाहेब आंबेडकरांनीच लिहिलं का, त्यांच्याबरोबर पूर्ण टीम होती। तो इथेच थांबला नाही, पुढे जाऊन त्याचं म्हणणं असं देखील होतं की एखादा चित्रपट बनतो तर त्या चित्रपटामध्ये 100-200 लोक काम करतात, मग काय प्रत्येकच नटाचं तिथे फोटो लावतात का? तर तसं होत नाही। तर आम्हाला या ठिकाणी आपल्या न्यूजच्या माध्यमातून सांगायचंय, ज्यावेळेस बाबासाहेब आपल्या मिलिंद कॉलेजचं कामकाज बघत होते, मिलिंद कॉलेजचा पाया भरलेला होता आणि बांधकाम चालू होतं चंदन भाऊ, हे असताना एक आपले प्रसिद्ध नट दिलीप कुमारजी पुढे येऊन म्हटले होते की मला आपल्याला देणगी द्यायची, मला तुम्हाला मानधन द्यायचंय किंवा देणगी द्यायची, देणगी स्वरूपात मला तुम्हाला मदत करायची। त्यावेळेस मला अभिमानाने सांगावं वाटतं की बाबासाहेबांनी सांगितलं, तुम्ही चित्रपटात काम करणारी लोक, चारित्र्यहीन लोक, तुम्ही माझ्या कॉलेजच्या एकही विटेसाठी तुम्ही मला 1 रुपया द्यावा माझी अशी अपेक्षा नाही। आणि त्यावेळेस त्यांनी ते मानधन असेल, त्यांनी ते जे काही त्यांना द्यायचं होतं ते धन त्यांनी नाकारलं आणि या प्रखर शब्दामध्ये त्यांचा विरोध केला। तर आमचा सवाल असा आहे की या पोद्दार शाळेला त्या रांगेत आमच्या बाबासाहेबांना नेऊन बसवायचंय का? बाबासाहेबांना त्या उद्देशाने हे नट म्हणतायत का? हा खरं तर आमचा आरोप आहे। ही गोष्ट आमच्या आंबेडकरी चळवळीच्या लक्षात आल्या असताना सर्वांनीच एक मोठा आक्रोश त्या ठिकाणी मागच्या आठवड्यामध्ये केला असता आम्हाला तिथे आश्वासित केलं गेलं की आपला तो विषय संपलेला आहे, आम्ही आपला हात जोडून माफी मागतो। तर चंदन भाऊ आपल्यातले काही आणि प्रामुख्याने मी तिथे त्या ठिकाणी समोर होतो, मी त्या सर्वांच्या समोर सांगितलं की तुझी आम्हाला हात मिळवण्याची लायकी नाही। तू जर आमचे जे श्रद्धास्थान आहे त्याच्यावर तू बोलत असशील आणि अपशब्द बोलत असशील तर तुझी लायकी नाहीये की तू आमच्याशी हात मिळवावं। आणि ही गोष्ट आम्ही आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक भाऊजी निकालजे यांच्या कानावर घातले असता दीपक भाऊंनी आम्हाला ढांकावून सांगितलं की निलेश आता तुम्ही कुठेही थांबायचं नाहीये। याच्याबद्दल आमची एक मुंबईला मागच्या आठवड्यामध्ये मीटिंग झाली हो 4 दिवसापूर्वी, तर त्या मीटिंग मध्ये आम्हाला सांगण्यात आलं की आता तुम्ही कुठेही थांबायचं नाहीये, ज्या ठिकाणी आपल्याला मोठी पक्षाची ताकद लागेल तिथे आम्ही ती ताकद उभं करण्याचं काम करू, फक्त ग्राउंड लेवलवर तुम्ही काम करत असताना आता मागे बघायचं नाहीये। या अनुषंगाने आम्ही निवेदनही दिलं होतं आणि आज 24 तारखेला भाऊ आंदोलनही होणार होतं अण्णा आपलं, परंतु काही जाणीवपूर्वक काही पत्रकारांनी, चंदन भाऊ सगळेच पत्रकार सारखी नाहीयेत, मी पत्रकारांचे आभार मानतो, पण काही पत्रकारांनी जाणीवपूर्वक अशा काही बातम्या लावल्या भाऊ की या अफवा आहे, उपोषण होणार नाहीये, हे जे काही बोलले गेलेलं होतं हे होणार नाहीये। तर या उपोषणाच्या माध्यमातून आम्हाला त्या सर्वांना दाखवून द्यायचंय की आपण खरंच अशा जर बातम्या लावत असाल तर तुम्ही बाबासाहेबांच्या विचारधारेवर चालताय का? हा प्रश्न प्रामुख्याने इथे उभा राहतो। आणि असं होत असताना आपण या उलट त्या माणसाचा कोट घालून वगैरे तुम्ही व्हिडिओ बनवता, तो व्हिडिओ आपण सगळीकडे प्रदर्शित करतो, हे कुठेतरी आम्हाला चुकीचं वाटतं। म्हणून ही आपली ताकद दाखवण्यासाठी आणि जे काही आमचे महापुरुष आहेत त्यांचा जर अवमान तुम्ही कराल तर आम्ही कदापि हे खपून घेणार नाही, हे दाखवण्यासाठी हे आमचं आंदोलन आहे। चंदन भाऊ आज आपण जरी संख्येने कमी असलो तरी पण येत्या काळामध्ये हे आपलं आंदोलन हजारात नाही तर लाखाच्या संख्येने मोजलं जाईल, एवढं मी तुम्हाला आश्वासित करतो। आणि आरपीआयच्या वतीने, समस्त आंबेडकरी चळवळीच्या वतीने असेल, काही पत्रकार बांधव आमच्या बरोबर आहेत, या सर्वांच्या वतीने येत्या काळामध्ये मोठं आंदोलन उभारण्याचं काम आम्ही करणार आहोत। असा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे आंबेडकर
पक्षाच्या वतीने मी या ठिकाणी शब्द देतो, थांबतो. जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय महाराष्ट्र, जय भारत.